महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी हिचं अस्तित्व राहतं की जातं, हा एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेव्हापासून अजित पवारांचं निधन झालं तेव्हापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीतले जे नेते आहेत या सर्वांना सत्तेच्या छायेमध्ये जाण्याची घाई लागलेली होती. म्हणून अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा आहे. हे सातत्याने त्यांनी मीडियासमोर मांडलं, पण अजित पवारातल्या गटाने त्यांना फारशी दाद दिलेली नाही. किंवा सुनेत्रा पवार असतील किंवा अजित पवारांचे कुटुंबातले लोक असतील, यांनी कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल सकारात्मक मतं जी आहेत ती सकारात्मक मतं व्यक्त केली नाही. तरी देखील सातत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पार्टी पक्षातले जे नेते आहेत ते विलिनीकरणाबाबतची चर्चा जी आहे ती विलिनीकरणाबाबतची चर्चा सुरू ठेवताना दिसत आहेत. कारण त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीमध्ये आपलं भवितव्य असुरक्षित वाटतं आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या छायामध्ये जाऊन सत्ता उपभोगण्याची घाई जी आहे ती घाई झालेली दिसून येते. आणि याच उद्देशाने मग नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, तर या निवडणुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीतल्या लोकांनी स्वतंत्रपणे न लढवता अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हावर त्यांनी निवडणुका लढवल्या. एका अर्थाने आपला जो पक्ष आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावणीला त्यांनी बांधला आणि त्याच्यामुळे त्यांचे निवडून आलेले जे सदस्य आहेत ते निवडून आलेले सदस्य देखील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे सदस्य बनले. अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवारातल्या पक्षातले जे लोक आहेत ते अजित पवारातल्या पक्षातले नेते त्यांच्या निधनाबद्दल किंवा त्यांचं निधन अपघात होते याच्यावर जास्त चर्चा करण्याऐवजी आपला पक्ष वाढीसाठी किंवा पक्षाची सत्ता कशी राहील या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत. याउलट सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, हे सातत्याने वास्तविक अजित पवार काही त्यांचे फक्त नातेवाईक आहेत, ते काही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नव्हते, तरी देखील सातत्याने रोहित पवार जे आहे ते अजित पवारांचा मृत्यू हा घातपाताने झाला याच्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत आहेत किंवा याचा गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतायत. म्हणजे स्वतःचा पक्ष वाढवण्याऐवजी अजित पवारांचं निधन कसं घातपात झालं आणि त्याच्यातून कशी सहानुभूती मिळवता येईल आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरणासाठी कसा दबाव क्रिएट करता येईल या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे सातत्याने प्रयत्न करतायत. त्यांचं जी राजकीय वेगवेगळ्या ज्या हालचाली आहेत त्या जर लक्षात घेता असं दिसून येतं की हा जो पक्ष आहे या पक्षातल्या सर्वच नेत्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये जायची घाई झालेली आहे. वास्तविक त्या पक्षाकडून रिस्पॉन्स येत नसताना किंवा भारतीय जनता पक्षाकडून देखील सकारात्मक फारसा प्रतिसाद मिळत नसताना सातत्याने विलिनीकरणाच्या चर्चा घडून आणण्यामागे त्यांची स्पष्ट भूमिका अशी आहे की शरद पवार आता वयाने थकलेले आहेत, आजारी असतात आणि पवार साहेबांच्या निधनानंतर या पक्षाला फारसं भवितव्य राहणार नाही हे आजच या पक्षातल्या नेत्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. म्हणून पवार साहेब हयातीत असतानाच दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण घडून आणावं आणि ही अजित पवारांची इच्छा आहे अशा पद्धतीने सातत्याने प्रचार केला जातो. या पक्षाच्या या रणनीतीवरून लक्षात येतं की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे या पक्षाचं अस्तित्व हळूहळू लयात जाईल असं दिसून येतं. तर याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी अस्तित्वात राहील की नाही, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर याच्याबद्दलची कॉमेंट जी आहे ती याच्याबद्दलची कॉमेंट प्रस्तुत व्हिडिओमध्ये करावी ही सर्व माझ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे.